नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे अवमान. सदरील अनुभव सन 2000 साली मुंबई इथे राहणाऱ्या बारके कुटुंबाला आला होता. रात्रीचे 12:15 वाजले असतील. आकाशात अमावस्या असल्याने चांदणं लपून बसलं होतं. सरळ मार्गी दिसणारा तो काळा डांबरी हायवेच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं. हिवाळ्याचा महिना असल्याने हायवेवर पांढरं धुकं साचलं होतं. त्याच धुक्याला चिरत एक मारुती कंपनीची लाल गाडी वेगाने हायवेवरून गेली. गाडीच्या आत ड्रायव्हिंग सीटवर विनीत तुळशीराम बारके बसले होते, जे पेशाने हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. ते नुकतेच एका मैतावरून घरी परत जात होते. त्यांच्या दूरच्या नातेवाईकाचं अकस्मातरित्या निधन झालं होतं. विनीतरावांनी जरा वेळ नातेवाईकाच्या घरी बसून काढला आणि साधारण 11:15 वाजता ते परतीच्या प्रवासाला लागले. प्रवास तसा म्हणायला 2 तासाचा होता. 1.25 तास तर होऊन गेला होता. अजून अर्ध्या तासाने ते घरी पोहोचणार होते. गाडी हायवेवरून वेगाने धावत होती. 2000 साल म्हणजे माणसांकडे जास्त गाड्या नव्हत्या. म्हणूनच दर 15-20 मिनिटांनी त्या शुकशुकाट असलेल्या हायवेवरून एखादा ट्रक किंवा 4 चाकी जाताना दिसायची आणि पुन्हा तो हायवे भकास पडायचा. त्यात थंडीचं वातावरण. त्यामुळे विनीतरावांना लघुशंका आली. त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. आडवळणाचा रस्ते असल्याने काही गंभीर प्रसंग ओढावला तर म्हणून त्यांनी गाडीचं इंजिन सुरू ठेवलं. गाडीची पिवळी हेडलाईट समोरचा रस्ता उजळवत अंधाराला चिरत दूर दूर जात होती. त्याच पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात अंधाराची फितुरी करणारं हायवेवर फिरणारं पांढरं धुकं एखाद्या हडळीसारखं वाटायचं. विनीतराव गाडीपासून जेमतेम 50-1 पावलं चालत जरा दूर जंगलात आले. आजूबाजूला अंधार. त्या अंधारात उभी असलेली झाडं म्हणजे राक्षसाची कातडी वाटत होती. रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि वातावरणात कमालीचा थंडावा जाणवत होता. त्या थंडाव्याने विनीतरावांच्या अंगावर सारखा सरसरून काटा उभा राहायचा. एका झाडाजवळ उभं राहून विनीतरावांनी आपला कार्यभार उरकला तेव्हा असा उसासा सोडत हलकेच डोळे बंद केले आणि एक क्षण त्यांना डोळे बंद करताना डोळ्यांच्या आड एका स्त्रीची आकृती दिसली. एका स्त्रीची आकृती आपल्या दोन्ही पायांच्या खाली बरोबर मूत्रविसर्जन करतोय तिथेच एकटक आपल्याकडे पाहते अशी दिसली. जरासं भीतच त्यांनी पटकन डोळे उघडले, पण ती जागा पूर्ण रिकामी होती. विनीतरावांच्या डोळ्यासमोर भास झाल्यासारखा तो भयावह चेहरा अद्याप झळकत होता. पूर्ण चेहऱ्यावर पिवळसर रंगाचं चंदन लावलं होतं, जे सुकून राठ झालं होतं, ज्यामुळे एखाद्या झाडाला भेगा पडाव्यात असा तिचा चेहरा दिसत होता. दोन्ही डोळ्यात पांढरी दुधाळ बुबळं होती. त्यात काळ्या ठिपक्याचा पत्ताच नाही. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं उमटली होती. वरच्या आणि खालच्या दातांनी ओठ चावत ते ध्यान क्रोधित नजरेने विनीतरावांकडेच पाहतंय असं विनीतरावांना जाणवलं. डोळ्यांना भास झाला असेल
असं समजून त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला आणि गाडीच्या दिशेने जायला मागे वळाले. तोच त्यांच्या पाठीमागे त्या उंच पुऱ्या झाडाच्या खोडासमोर तीच पांढऱ्या साडीतील स्त्रीची आकृती उभी दिसली. विनीतरावांच्या चेतनेने पुन्हा एकदा अनोळखी अस्तित्वाची चाहूल लावून दिली. मागे कोणीतरी उभं आहे का? मानवी मनातून हाक आली. विनीतराव जागेवरच थांबले. त्यांनी गरकन मागे वळून पाहिलं, पण दोन्ही डोळ्यांना समोर फक्त झाडाचं खोड दिसलं. त्या व्यतिरिक्त काही नाही. विनीतराव पटापट चालत गाडीच्या दिशेने आले. मागून कोणीतरी पिछा करतंय असं त्यांना सतत जाणवायचं, पण भास आहे याकडे लक्ष न देता ते गाडीत येऊन बसले. गिअर शिफ्ट करून त्यांनी गाडी चालवायला सुरुवात केली. पण आता मात्र गाडी चालू असताना त्यांना सतत मागच्या सीटवरती कोणीतरी बसलंय असा भास व्हायला लागला. साधारण मध्यरात्री 1 वाजता विनीतराव त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. विनीतरावांच्या पत्नी म्हणजे करुणा या बंगल्याबाहेर प्लॅस्टिकच्या बादलीत गरम पाणी घेऊन उभ्याच होत्या. "अहो, आंघोळ करून घ्या आणि मग आत या," करुणाबाई म्हणाल्या. पण डॉक्टर असल्याने, विज्ञानवादी असल्याने विनीतरावांची विचारसरणी प्रगतशील झाली होती. माणसाने मैतावरून आलं की बाहेर आंघोळ करून घरात जायचं असतं, हे काही त्यांना पटलं नाही. शेवटी ते तसेच मैतीचं अंग घेऊन चौकटीतून आत घुसले आणि बंगल्यात निघून गेले. इकडे दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या करुणाबाईंना विनीतरावांचा जरा राग आलाच, पण नवऱ्याचा हा स्वभाव माहिती असल्याने त्यांनी वाद घातला नाही. योगायोग असा की बंगल्याच्या आवारात बाग होती. बागेत आंबा, पेरू, चिकू अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती आणि त्याच आंब्याच्या झाडावर तपकिरी पिसांचं घुबड बसलेलं. ती काळी जाडसर आकृती अंधारात भयंकर आसुरी रूप धारण करून बसली आहे. तिचे बेडकासारखे फुगलेले पिवळसर डोळे अंधारात चकाकत होते. करुणाबाईची जशी त्या घुबडाशी नजरानजर झाली तसं ते अपशकुनी ध्यान झपझप करत घुतकारत पंख फडफडवून तिथून उडून गेलं. देवा, काय हा प्रकार? काही अशुभ तर घडणार नाही ना? अशी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. करुणाबाईंनी देवाला हात जोडले आणि बादलीतलं ते गरम पाणी प्रथेनुसार पुन्हा घरात न आणता बाहेर फेकून दिलं. बंगल्याचा प्रवेशद्वार बंद करून त्या आत आल्या. इकडे घरात तोपर्यंत विनीतरावांनी आंघोळ उरकली होती. कपडे वगैरे घालून ते बेडवर पडलेच होते. करुणाबाई देखील आत आल्या. तसे विनीतरावांनी विचारलं, "अविनाश झोपला का?" अविनाश उर्फ अवी यांचा एकुलता एक मुलगा. विनीतरावांच्या वाक्यावर करुणाबाईंनी फक्त असंच केलं. दोघेही झोपले. पण त्या रात्री विनीतराव कूस बदलत होते, कधी डावी कधी उजवी. त्यांची चांगलीच चुळबुळ सुरू होती. डोळे मिटले तरी झोप काही लागत नव्हती. म्हणून ते बेडवरून उठले, खोलीचा दरवाजा उघडून हॉलमध्ये आले आणि टाईमपास म्हणून TV चालू केला. रात्रीची वेळ, त्यामुळे घरात एक गूढ स्मशान शांतता पसरली होती. त्या शांततेत किचनमध्ये एक भांडं पडल्याचा काळजाला चर्क करणारा आवाज झाला. नक्कीच ताट किंवा थाळी पडली असणार. त्या अचानक झालेल्या आवाजाने विनीतरावांना जरा जास्तच त्रास झाला. ते सोफ्यावरून उठले आणि काय पडलंय हे पाहण्यासाठी किचनमध्ये आले. किचनमध्ये पिवळ्या रंगाची लाईट सुरू होती आणि त्या लाईटच्या प्रकाशात गुलाबी रंगाची मॅक्सी घातलेल्या करुणाबाई पाठमोऱ्या उभ्या दिसत होत्या. त्यांचे दोन्ही हात शरीराला खेटून खालच्या दिशेने सोडलेले होते. त्या हाताच्या पंज्यांची कातडी फिक्कट राखाडी रंगाची दिसायची.
आणि हाताची नखं जणू 3-3 इंचांनी वाढलीत का काय असं वाटत होतं. डोकं खाली जमिनीच्या दिशेने झुकलं होतं आणि खांदे अगदी ताठ. त्यांना अशा विचित्र अवतारात पाहून विनीतरावांनी विचारलं, करुणा, तू तर झोपली होतीस ना, मग किचनमध्ये काय करतेस? तोच अचानक हॉलमध्ये लागलेल्या टीव्हीची केबल गेली. टीव्ही स्क्रीनवर मुंग्या आल्या आणि आपोआप टीव्हीचा आवाज वाढत गेला. त्या मध्यरात्रीच्या समयी तो टीव्हीचा कर्णकर्कश आवाज कानाचे पडदे फाडत विनीतरावांच्या कानात घुमू लागला. विनीतराव धावतच हॉलमध्ये टीव्ही बंद करण्यासाठी आले. तोच त्यांना टीव्ही समोर गुलाबी मॅक्सी घातलेल्या करुणाबाई दिसल्या. आवाज सहन न झाल्याने करुणाबाईंनी टीव्हीचा स्विच काढून टाकला. टीव्हीचा खरखरणारा आवाज बंद होऊन बंगल्यात गडद शांतता पसरली. पण विनीतराव विस्पारलेल्या डोळ्यांनी करुणाबाईंना पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कमाल, अविश्वास, आश्चर्य सगळ्याच भावनांचा उद्रेक झाला होता. करुणा, तू इथं? विनीतरावांचा आवाज घशातच अडकला. अहो, टीव्हीचा आवाज इतका वाढवलाय तुम्ही, झोप उडाली माझी. करुणाबाई बोलत होत्या, पण विनीतरावांचं लक्ष नव्हतं. ते धावतच किचनमध्ये आले तर त्यांना धक्का बसला. पूर्ण किचन काळ्या गडद छायेत बुडालेलं होतं. किचनमधल्या लाईट बंद होत्या आणि तिथे कोणीही नव्हतं. विनीतरावांच्या डोळ्यासमोर राहून राहून तेच दृश्य येत होतं. पिवळ्या उजेडातलं किचन आणि त्या उजेडात पाठमोऱ्या उभ्या असलेल्या करुणाबाई. विचार करत करत विनीतराव खोलीत आले. पाहतात तर करुणाबाई बेडवर झोपल्या होत्या. एक वेळ त्यांना वाटलं करुणाला विचारावं, शंका सोडवावी, पण करुणाबाई गाढ झोपल्यात म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिला आणि काही वेळाने त्यांनाही झोप लागली. दुसऱ्याच दिवशी, आज शनिवार होता, सकाळी 7 वाजता विनीतराव उठले. फ्रेश वगैरे होऊन 7:30पर्यंत हॉस्पिटलला जायला निघाले. हॉस्पिटलच्या रस्त्याला जाताना अवीची शाळा लागायची म्हणून विनीतराव रोज अवीला शाळेत सोडायला जायचे. विनीत आणि अवी दोघेही करुणाबाईंना बाय करून गाडीत बसले. गाडी बंगल्याच्या आवारातून बाहेर पडली. 20 मिनिटांनी विनीतरावांची गाडी शाळेच्या गेटसमोर थांबली. अवी घाईघाईत गाडीतून उतरला आणि वडिलांना बाय करून निघून गेला. तोच विनीतरावांची नजर बाजूच्या सीटवर पडली जिथे अवी बसला होता. त्या सीटवर त्यांना अवीचं पडलेलं आय कार्ड दिसलं. अवी घाईघाईत हे विसरून गेला म्हणून विनीतरावांनी ते ID उचललं आणि गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आले. शाळेच्या वॉचमनच्या हातात दिलं आणि त्याला देऊन या असं सांगितलं. वॉचमन ओळखीचा असल्याने तो फक्त हो इतकं म्हणाला आणि ID कार्ड घेऊन आत गेला. विनीतरावसुद्धा हॉस्पिटलला जायला वेळ होतोय म्हणून गाडीच्या दिशेने जायला निघाले, पण मध्येच थांबले. त्यांची नजर शाळेच्या मैदानात गेली. गेटपासून 70 मीटर दूर मैदानात एक भलं मोठं वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाच्या पारंब्या खाली लोंबल्या होत्या. सकाळची वेळ असल्याने त्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला सफेद रंगाचं धुकं आहे असं वाटत होतं आणि त्याच धुक्यात एक पांढऱ्या साडीतील स्त्रीचा आकार उभा होता. इतक्या लांबूनही विनीतरावांना तो आकार स्पष्ट दिसला. तसाच चंदनासारखा पिवळा चेहरा, काळे वर्तुळ उमटलेले डोळे, दुधाळ नजर. तोच त्या स्त्रीच्या तोंडातून शब्द बाहेर आले आणि तिचे आतील काळेशार दात दिसले. एक भसाडा आवाज कानावर पडला, अवमान, अवमान केलायस तू माझा. ती स्त्री होती का एक अमानवीय ध्यान?
कारण इतक्या दूर उभी राहून सुद्धा ती जवळ असल्याप्रमाणे तिचा तो विचित्र आवाज विनीतरावांच्या कानावर पडला. विनीतराव अगदी संमोहित झाल्यासारखे त्या स्त्रीला पाहत होते आणि ती दात ओठ खाऊन रागानं त्यांच्याकडे पाहत होती. ऐन थंडीतही सकाळ सकाळ विनीतरावांना घाम फुटला. घसा भीतीने कोरडा पडला. तोच, साहब साहब. अचानक विनीतरावांच्या कानावर वॉचमनची हाक पडली. त्या अचानक झालेल्या आवाजाने ते भानावर आले. भानावर येताच त्यांनी पाहिलं, वॉचमन काहीशा विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहतोय. हं, काय झालं? विनीतरावांनी विचारलं. वो आयडी देके आया साहब. वॉचमन इतकंच म्हणाला आणि आपल्या कामाला निघून गेला. विनीतरावांनी पुन्हा एकदा मैदानात उभ्या असलेल्या त्या वडाच्या झाडाकडे पाहिलं, पण आता तिथे कोणीही नव्हतं. फक्त मंद गतीने वाहणारं पांढरं धुकं. भास. नेहमीप्रमाणे मनाला समजवून विनीतराव गाडीत येऊन बसले आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेले. रात्री 8:30च्या दरम्यान विनीतराव घरी आले. फ्रेश वगैरे होऊन सगळीजणं उद्या सुट्टी आहे म्हणून आईस्क्रीम खायला बाहेर पडली. विनीतरावांनी रस्त्यावरच्या एका आईस्क्रीमवाल्याकडून 3 आईस्क्रीम घेतल्या आणि बाजूला एक तळं होतं. तळ्याच्या 4ही बाजूंना कठडा होता. त्या कठड्यावर बसायला बाक ठेवले होते आणि चालायलाही जागा होती. त्यातल्याच एका बाकावर विनीतराव, करुणाबाई आणि अवी आईस्क्रीम खात बसले. अवी आईस्क्रीम खात होता तर करुणाबाई आणि विनीतरावांच्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हा बोलता बोलता विनीतरावांनी करुणाबाईंना काल रात्री किचनमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर करुणाबाई जराशा घाबरल्या आणि म्हणाल्या, मी तर खोलीत शांत झोपले होते. टीव्हीचा मोठा आवाज ऐकायला आला आणि माझी झोप मोड झाली म्हणून खाली आले आणि टीव्ही बंद केला. किचनचा संबंधच नाही. करुणाबाईंच्या वाक्यावर विनीतराव जरा विचारात पडले. त्याच विचारात त्यांना आज सकाळी अवीच्या शाळेच्या मैदानात वडाच्या झाडाखाली दिसलेली ती स्त्री आठवली आणि तिचं ते वाक्य. सकाळी घडलेला हा प्रसंगसुद्धा त्यांनी करुणाबाईंना सांगितला, जे ऐकून करुणाबाईंचे डोळे मोठे झाले. हे प्रकरण काहीतरी वेगळीच दिशा घेतंय हे त्यांना जाणवलं. करुणाबाईंनी लागलीच विनीतरावांना विचारलं, काल तुम्ही मैतावरून येताना गाडी कुठं थांबवली होतीत का? विनीतरावांसाठी करुणाबाईंकडून हा प्रश्न येणं अगदीच अविश्वसनीय होतं. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि गाडी जंगलात एका साईडला थांबवून लघवी करायला उतरलो होतो हे सांगितलं. त्यावेळी त्या झाडाखाली डोळे बंद झाले असता झालेला तो भास देखील सांगितला. विनीतरावांच्या प्रत्येक वाक्यावर करुणाबाईंना धक्क्यावर धक्का बसत होता. आता खऱ्या अर्थाने हे प्रकरण वेगळं आहे हे त्यांना कळालं. त्या म्हणाल्या, अहो, ती स्त्री एक भटकती आत्मा असेल. तुम्ही ज्या जागेवर झाडाखाली लघवी केलीत नक्कीच तिथे तिचा वास असेल. तुम्ही लघवी करून तिची जागा घाण केलीत. तिचा अपमान झालाय आणि म्हणूनच ती तुमच्या मागावर आली आहे. आपण उद्याच देवळात जाऊ. काय? व्हॉट नॉनसेन्स. हं? विनीतराव मोठ्याने म्हणाले आणि मस्करीच्या स्वरात हसू लागले. त्यांना करुणाबाईंचे हे विचार अगदी थोतांड आणि खोटे वाटले. ते काही केल्या विश्वास ठेवेना. एक वेळ त्यांना रात्रीचे ते 2 प्रसंग भास वाटले आणि सकाळी जो प्रसंग घडला ती वडाखालची स्त्री म्हणजे शाळेत काम करणारी कोणीतरी बाई असावी असं वाटलं. पण भूत? विनीतराव स्वतः डॉक्टर होते. ते भले अशा गोष्टींवर विश्वास का ठेवतील? काही वेळ अजून तिथेच बसल्यावर अखेरीस बारके फॅमिली घरी जायला निघाली. तिघेही त्यांच्या गाडीपाशी पोहोचले. गाडीजवळ पोहोचल्यावर विनीतरावांना लक्षात आलं
गाडीची चावी बाकावर विसरलो. अवी आणि करुणाबाई यांना गाडीपाशी थांबवून विनीतराव एकटेच तलावाजवळ असलेल्या बाकाजवळ आले. आत्ताशा रात्रीचे 11 वाजत आले होते. मुंबईसारख्या ठिकाणी 11 म्हणजे खूप उशीर नसला तरी आत्ता तळ्याजवळ फिरणारी आणि बाकावर बसलेली लोक निघून गेली होती. विनीतरावांव्यतिरिक्त आत्ता अवतीभोवती कोणीच नव्हतं. विनीतराव बसले त्या बाकाच्या मागे एक पिंपळाचं झाड होतं. झाडाचं भलं मोठं खोड एखादा राक्षस पुढ्यात उभा असावा असं वाटत होतं. पिंपळाच्या विस्पारलेल्या शेंड्या वर वर जात आकाशात पसरल्या होत्या. चंद्राच्या उजेडात त्या काळ्या फांद्यांची आकृती जणू विनीतरावांच्या अंगावर त्यांना भक्ष्य बनवण्यासाठी तुटून पडते की काय असा भास होत होता. विनीतरावांना बाकाच्या खाली जमिनीवर कारची चावी पडलेली दिसली. कंबर वाकवून त्यांनी ती उचलली आणि त्याच वेळी तशा अवस्थेत त्यांना बाकाच्या खालच्या फटीतून पुढे 2 पांढरे फट्ट प्रेताळ पाय उभे दिसले, ज्या पायांची काळीभोर काट्यासारखी वाढलेली नखं वळवळत होती. विनीतराव पटकन उभे राहिले. त्यांनी समोर पाहिलं. समोर कोणीही नव्हतं. मग ते पाय कोणाचे होते की पुन्हा भास झाला? डॉक्टर असल्याकारणाने हॉस्पिटलमधल्या पोस्टमॉर्टम रूममध्ये त्यांनी खूप वेळा चक्रा टाकल्या होत्या. त्यामुळे पाय पाहता क्षणी हे पाय मेलेल्या प्रेताचे असावे असा विचार त्यांच्या मनात आला. पांढरे फट्ट पडलेले पाय पाहून अंगाला 440चा झटका बसावा असा भीतीचा झटका बसला. आपल्या अवतीभोवती तिथं कोणीच नाही हे लक्षात येताच भीतीची एक सुनामी वाहून आली. विनीतराव चावी घेऊन परत जायला वळाले. तोच वळताच त्यांची नजर खाली जमिनीवर पडली. आकाशातल्या चंद्राच्या निळसर उजेडात पिंपळाची भयावह सावली जमिनीवर पडली होती आणि त्यात एका फांदीवर एक आकृती 2 पाय जमिनीवर सोडून शांतपणे बसली होती. पण तिच्या डोक्यावरचे केस जिवंत सापाच्या शेपटीसारखे वळवळत होते. हे असलं मती बधीर करणारं दृश्य पाहून विनीतरावांचं अंग घामाने भिजून निघालं. करुणाबाईंचे तेच शब्द त्यांच्या कानात घुमू लागले. तुम्ही तिचा अवमान केलाय. एक भटकती आत्मा तुमच्या मागे लागलीये. विनीतरावांनी गरकन वळून पिंपळाच्या झाडावर पाहिलं. काय दिसलं त्यांचं त्यांना माहिती, पण त्यांच्या पायाच्या तळव्यापासून मेंदूपर्यंत एक शहारा उठला. पुढच्या सेकंदाला डोळ्याची बुबळं विस्फारली, दातखिळी बसली आणि पिंपळाच्या फांदीवर जे काही पाहिलं ते पाहून त्यांचं सर्व शरीर थरथरू लागलं. कानात शब्द घुमू लागले. अवमान, अवमान केलास माझा. तुला सोडत नाही. घात करीन आता तुझा. तोच तो खर्जातला आवाज विनीतरावांच्या कानावर पडला. आवाजाने विनीतरावांचं डोकं जड झालं. ती काळी आकृती आणि ते जळणारे विस्तवासारखे डोळे विनीतरावांच्या डोळ्यासमोर फिरू लागले. पुढच्या क्षणाला त्यांची शुद्ध हरपली आणि ते जागेवरच बेशुद्ध झाले. खूप उशीर झाला, पण विनीतराव अद्याप परत आले नाही. हे पाहून करुणाबाई अवीला सोबत घेऊन त्या जागेवर बाकापाशी आल्या. तिथे पोहोचताच त्यांना विनीतराव बेशुद्ध अवस्थेत दिसले. बऱ्याच वेळ आजूबाजूला शोधून 1-2 माणसं भेटली आणि त्यांची मदत घेऊन करुणाबाई व अवी हे विनीतरावांना कसे तरी बंगल्यावर घेऊन आले. ओळखीतल्या डॉक्टरांना बोलावलं. तपासून झाल्यावर डॉक्टरांनी काही औषधं दिली. घाबरायचं काही कारण नाही असं सांगून निघून गेले. पुढच्याच दिवशी सकाळी विनीतरावांना जाग आली, पण त्यांना कडकडून ताप भरला होता.
सर्व अंग भट्टीगत गरम झालं होतं. हात लावताच अंगाला चटका बसायचा. चादरीत सर्व शरीर लपेटून ते बेडवर झोपले होते. 2-3 वेळा करुणाबाईंनी त्यांना विचारलं, तुम्ही चावी घ्यायला गेला होतात, मग तिथे बेशुद्ध कसे काय पडलात? काही दिसलं का तुम्हाला? करुणाबाईंच्या काही दिसलं का तुम्हाला या वाक्यावर विनीतराव बोलायला जायचे, पण त्यांची दातखिळी बसायची. सर्व शरीराला कापरा भरायचा. नजर शून्यात जायची आणि डोळ्यासमोर ते भयानक दृश्य उभं राहायचं. विनीतरावांना जणू झपाटलं होतं की काय, कुणास ठाऊक. पण तेव्हापासून त्यांचा स्वभाव पूर्णतः बदलला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाणं येणं बंदच केलं. ते पूर्णतः अबोल झाले. दिवसभर बेडरूममध्ये बसून दरवाजा खिडकी बंद करून अंधारात बसून राहायचे. डोक्यावर परिणाम झाल्याप्रमाणे एकटक स्वतःशीच बोलत बसायचे. हाताची बोटं मोजायचे, मध्येच हसायचे, बडबड करायचे. रात्री अपरात्री झोपेतून दचकून जागे व्हायचे. म्हणायचे, ती म्हणते अवमान झालाय, घर घाण केलंय, आता तुझी वाट लावीन. मध्येच खोलीतला एक कोपरा पाहत म्हणायचे, बघ बघ ती बघतेय माझ्याकडे, बघ कशी काळोखात उभी आहे, रागानं दात ओठ खाते, बघतेय बघ. विनीतरावांचा तो कापरा, भीतीने भरलेला आवाज पाहून करुणाबाई बऱ्याचदा अंधारात पाहायच्या. त्यावेळेला त्यांच्याही नजरेला अंधारात काहीतरी आहे असं जाणवायचं. त्यांनासुद्धा भीती वाटू लागली. आणि इकडे हळूहळू विनीतरावांची अवस्था पार बिकट झाली. शरीर अशक्त होत गेलं. वयाच्या 37व्या वर्षीच पूर्ण केस पिकली. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या. डोळ्यांची बुबळं लहान होत डोळे खोल गेले. खूप डॉक्टर केले, पण फरक आला नाही. आणि देवधर्म ते करून देत नव्हते. पुढे पुढे जाऊन विनीतरावांनी जेवण खाणं सोडलं. 2 महिन्यांनी अचानक ते एका रात्री जे झोपले ते उठलेच नाहीत. झोपेतच त्यांचं निधन झालं. आणि योगायोग असा की त्या दिवशी देखील अमावस्या होती. मैताचे सोपस्कार पार पडले. 13 दिवसाचं सुतक बारके कुटुंबाला लागलं. अशात या 13 दिवसांमध्ये करुणाबाईंना मात्र रात्रीची स्वप्न पडू लागली. स्वप्नात त्यांना एक जंगल दिसायचं. जंगलातून गेलेला हायवेवरचा रस्ता दिसायचा. आणि त्याच जंगलात एका झाडाखाली पांढऱ्या कपड्यात विनीतराव उभे आहेत. त्यांचा चेहरा पीठ फासल्यासारखा पांढरा पडलाय. हातपाय रक्त शोषून घेतल्याप्रमाणे प्रेताड झालेत असं दिसायचं. करुणाबाईंना पाहून ते ढसाढसा रडायचे आणि म्हणायचे, करुणा करुणा, मला मुक्ती हवी आहे. मी इथं अडकलोय. त्या चांडाळणीने माझा मोक्ष अडवून धरलाय. ती सोडत नाही मला. मला मुक्ती दे करुणा, मुक्ती दे. पूर्णतः 13वं पूर्ण होईपर्यंत करुणाबाईंना हेच स्वप्न पडायचं. आणि त्यासोबत घरात कोणाच्या तरी अस्तित्वाचा भास व्हायचा. अंधारात काळी सावली फिरताना दिसायची. घरात नेहमीच नकारात्मक अशुभ भावना मनाला जखडून ठेवायची. शेवटी 13वं झालं, पण स्वप्न पडायची मात्र थांबली नाही. अशात करुणाचं सांत्वन करायला तिचे मामा मामी गावावरून आले. तेव्हा करुणाबाईंनी त्यांना घडलेला सगळा प्रकार, पडलेली स्वप्न, सारच्या सारं काही सांगितलं. आणि हे ऐकल्यावर दुसऱ्याच दिवशी करुणाबाईचे मामा त्यांच्या ओळखीतील पुजाऱ्यांना घेऊन करुणाबाईंच्या घरी आले. पुजारी बाबांनी करुणाबाईंचा घराचा कोपरा न कोपरा नजरेखालून घातला आणि हॉलमध्ये बसून सांगायला सुरुवात केली. विनीतरावांची आत्मा बंदिस्त आहे. त्यासोबत घरात वाईट ऊर्जा जाणवते. ही ऊर्जा नक्कीच विनीतरावांचा पिच्छा करत इथे आली असणार. त्या दिवशी विनीतरावांनी जसं करुणाबाईंना सांगितलं
त्यानुसार त्यांनी त्या झाडाखाली मूत्रविसर्जन केलं. तिथे नक्कीच कोणत्या तरी आत्म्याचा वावर होता. ते झाड म्हणजे त्या आत्म्याचं घर होतं. रात्रीच्या वेळेस ती आत्मा नक्कीच झाडाखाली बसली असणार आणि नेमकं त्यावेळेस विनीतराव तिथे गेले. बरं, लघुशंका करून निघून आले. पण ती शक्ती मात्र अवमान झाल्याने सूड भावना मनी ठेवून त्यांच्या पाठीवर इथपर्यंत आली. बरं, त्या रात्री मैतावरून आलोय म्हणून विनीतरावांनी मैतीचं अंग बाहेर धुतलं असतं तर ते पापही धुतलं गेलं असतं. पण ते तसेच घरात आले आणि त्यांच्यासोबत ती चांडाळीन. म्हणूनच तिने विनीतरावांचा छळ करून त्यांना मारलं. त्यांची आत्मा त्या झाडाखाली दिसणं म्हणजे त्यांना मोक्ष मिळाला नाही. आणि ती नकारात्मक ऊर्जा फारच शक्तिशाली दिसते. बरं, आता तिला एक जीव मिळालाय ज्याने तिला चटक लागली. म्हणून मी तुमची काही मदत करू शकत नाही. अखेरीस एक उपाय सांगू शकतो, असं पुजारी बाबा म्हणताच करुणाबाईंनी त्यांना उपाय विचारला. त्यावर पुजारी म्हणाले, ही जागा म्हणजे हा बंगला विका आणि दुसऱ्या जागी स्थायिक व्हा. कारण त्या शक्तीने जर विनीतरावांचा मोक्ष अडवला आहे तर ती नक्कीच इतकी शक्तिशाली आहे का तिने ही वास्तू देखील अपवित्र केली आहे आणि आता ती ही वास्तू सोडेल याची खात्री नाही. माहिती सांगून पुजारी बाबा निघून गेले. करुणाबाईंना बंगला सोडून जाणं पटत नव्हतं. शेवटी त्यांनी ओळखीतले भगत, मांत्रिक, भट यांच्या त्यांच्या मदतीने काही उपाय केले, शांती केली, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट रोज रोज येणाऱ्या स्वप्नांनी, पाण्यासारखा खर्च होणाऱ्या पैशाने, आजारपणाने करुणाबाईंचं टेन्शन वाढत गेलं आणि एके दिवशी याच त्रासाच्या भरात रात्रीचा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याही मरण पावल्या. करुणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मामामामीने अवीला आपल्यासोबत ठेवून घेतलं आणि तो बंगला सोडून कायमचे सोलापूरला जाऊन स्थायिक झाले. आजही बारके कुटुंबाचा तो बंगला जीर्ण, बंद अवस्थेत तसाच पडून आहे. मंडळींनो, जुनी जाणती लोक कायम सांगायची, कधीही रात्री अपरात्री अनोळखी ठिकाणी लघुशंकेला गेलात तर जमिनीवर मोठमोठ्याने पावलं आपटायची, दात ओठ खात म्हणायचं, उठ उठ, इथून तिकडं हट. असं केल्याने ती शक्ती काही वेळ का असेना घाबरते, तिथून दूर जाते. मनात देवाचं नामस्मरण तर चालूच हवं. जर विनीतरावांनी असं काही केलं असतं किंवा करुणाताईंनी सांगितल्याप्रमाणे नंतर देवदर्शन जरी केलं असतं तर अघोरी शक्तीवर उपाय न झाल्यामुळे त्यांचं हस्तखेळतं कुटुंब बर्बाद झालं नसतं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.